ಬೆಳಗಾವಿ ಕ್ಯಾಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ವಸತಿ ಪ್ರದೇಶ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ವರ್ಗಾಯಿಸುವ ಕುರಿತು ನಡೆಸಬೇಕಿದ್ದ ಜಂಟಿ ಸಮೀಕ್ಷೆ ಮುಂದೂಡಲಾಗಿದೆ. ಕ್ಯಾಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ ಪ್ರದೇಶದ 17,000 ಎಕರೆ ಪೈಕಿ 120 ಎಕರೆ ಜನವಸತಿ ಭೂಮಿಯನ್ನು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ವರ್ಗಾಯಿಸಲಾಗುವುದು. ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷರ ಕಾಲದ 190 ಆಸ್ತಿಗಳಿವೆ. ಅದರ ವರ್ಗಾವಣೆ ಕುರಿತು ಇನ್ನೂ ಯಾವುದೇ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಂಡಿಲ್ಲ. ಸೋಮವಾರದಿಂದ ಕ್ಯಾಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಪ್ರದೇಶದ ಜಂಟಿ ಸಮೀಕ್ಷೆ ನಡೆಸಬೇಕಿತ್ತು. ಆದರೆ ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ಗುರುವಾರ ಸಭೆ ನಡೆಸಿ ಮುಂದಿನ ಸೋಮವಾರದಿಂದ ಸಮೀಕ್ಷೆ ಆರಂಭಿಸುವುದಾಗಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ನಂತರ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ್ ಸಿಂತ್ರೆ ಮಾತನಾಡಿ, ಕ್ಯಾಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ ನಮಗೆ ಬೇಕಾದ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತಿಲ್ಲ. ಮನೆಗಳನ್ನು ದುರಸ್ತಿ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಇದು ಬಹಳಷ್ಟು संकटಗಳನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುತ್ತದೆ ಎಂದರು. बघा, कॅन्टोन्मेंट हे जे स्थापना झाले हे ब्रिटिश जमान्यापासूनचे स्थापना आहे कॅन्टोन्मेंटची. त्यावेळेला ब्रिटिश लोकांचं राज्य होतं स्वातंत्र्य होण्याच्या आधी. तेव्हा जे कायदे करून ठेवलेले आहेत त्या कायद्याप्रमाणे आज देखील आम्हाला वागवलं जातं आहे कॅम्पमध्ये. आज कॅम्पामध्ये जे पूर्वीची जुनी घरं आहेत तुम्हाला इथं बघायला मिळतील. आज इकडे बघा, हे समोरचं घर दिसते ना, 100 वर्षापेक्षा पण जास्त जुनं घर आहे. असे भयंकर जुनी घरं आहेत. बरं, ते घर कोसळलं पावसामध्ये किंवा पाडवून बांधायचं झालं तर भयंकर त्रास आहे. एक तर कायदेशीर परमिशन आम्हाला मिळत नाही. मिळाली तरीसुद्धा आमचं जे घरचं मेजरमेंट आहे ते ह्यांच्या मापाला टॅली होत नाही. असं काहीतरी टेक्निकल पॉईंट काढून परमिशन ग्रँट होत नाही. बरं, तसं ग्रँट न होता जर कोण बांधलं तर त्यांच्यावरती पाडवण्याची केसेस घालतात. हे एकंदरीत हे सगळं त्रास बघता आम्हाला कॉर्पोरेशनमध्ये जायला गेलं तर फार बरं होईल असं वाटते. काय तुमची सगळ्यांची काय इच्छा सतीश? हां हां माझं ಜ್ಞಾನೇಶ್ವರ್ ಶಿಂತ್ರೆ. ನಂತರ ಗೋವರ್ಧನ್ ಶಿಂತ್ರೆ ಮಾತನಾಡಿ, 1924ರ ಕಾಯ್ದೆಗೆ 2006ರಲ್ಲಿ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತಿದೆಯಾದರೂ ಯಾವುದೇ ಯೋಜನೆಯಿಂದ ನಮಗೆ ಪ್ರಯೋಜನವಾಗುತ್ತಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಗರಸಭೆಗೆ ವರ್ಗಾವಣೆಯಾಗುತ್ತಿರುವ ಸುದ್ದಿ ನಮಗೆ ಸಂತಸ ತಂದಿದೆ ಎಂದರು. हां, ते काय आहे, 1924चा कायदा होता. त्याला आता 2006मध्ये परत इम्प्लिमेंट करून नवीन कायदे जुनेच आहेत. नाव थोडं चेंज करण्यात आलेलं आहे. आणि तेव्हापासून लोकसंख्या कॅन्टोन्मेंटमधली परिवार वाढलेला आहे. परिवार वाढल्या कारणाने लोकसंख्या जास्त झालेला आहे. हाय त्या जागेमध्ये लोकांना राहण्याचं फार प्रॉब्लेम्स आहेत. बांधायला गेल्यानंतर नावावर चढवत नाहीत. खरेदी केलेलं खरेदीपत्र नावावर म्युटेशन होत नाही. बाकी सगळे टेक्निकल प्रॉब्लेम्स फार आहेत. त्याच्यानंतर नावावर तर होतच नाही. परमिशन काही जणांना ज्यांचं इन्फ्लुएन्स आहे त्यांना मिळतं आहे, काही जणांना मिळत नाही. बाकीच्यांचं सगळं आणखीन त्याच्यामुळं काय झालं आहे, धंदा पाण्यावर पण भयंकर इफेक्ट झालेला आहे. लोकांचं आर्थिक स्थिती फार नाजूक होऊन बसलेली आहे. जर तिकडं डेव्हलपमेंट काहीतरी वाढ झालं, ऑफिसेस नवीन इकडे आले, कॉर्पोरेशनमध्ये बांधकामाचं FSI जास्त मिळतं आहे, इकडं ते कमी मिळते. आता तिकडे गेल्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स वगैरे हे वाढणारं हे निश्चित आहे. त्याच्या पण लोकांचं धंदापाणी वाढलं तर लोक पैसे द्यायलाही रेडी आहेत. टॅक्स भरायला लोक रेडी आहेत. धंदापाणी त्याप्रमाणे वाढायला पाहिजे ना. आता पांगळू गल्ली, भातकांडे गल्ली हे कसं, तिथं आता बघा 3-3 मजली बिल्डिंग झालेल्या आहेत, धंदेपाणी झालेले आहेत. त्यामुळे इकडं तुम्ही बघितलं तर कुठल्या तर म्हणजे बेळगाव हार्ट ऑफ द सिटीमध्ये एक खेडगाव असल्यासारखं झालेलं आहे कॅम्प एरिया आमचं. आता आमच्या हिशोबाने हे सगळे एरिया कॉर्पोरेशनमध्ये हस्तांतर व्हायला पाहिजे. आणखीन रोड्स वगैरे सुधारतील. आता स्मार्ट सिटीचं प्रोजेक्ट होतं, कॅन्टोन्मेंट एरिया त्याच्यामध्ये इन्क्लूडच नव्हता. त्याच्यामधलं एकही रुपया आम्हाला मिळालेलं नाही. आणि ह्याच्यापूर्वी कॅन्टोन्मेंट एरिया उजगाव मतदारसंघामध्ये होता. आता उत्तर आणि दक्षिण झाल्यानंतर उत्तर मतदारसंघामध्ये आलेलं आहे. 1-2 आमदार जरा त्यांनी मनावर घेतले तर काहीतरी कामं होतात, नाही तर अजिबात कामं होत नाहीत. आणि त्यांनी तुमचे केंद्र सरकारचे कायदे आहेत म्हणून आमदार पण तिथं लक्ष जरा कमी देतात. त्यामुळे जर कॉर्पोरेशनमध्ये इन्क्लूड झालं की ते सगळं काम नीट व्यवस्थित होतात. गोवर्धन शिंत्रे. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕ್ಯಾಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಪ್ರದೇಶದ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ನೋಡಿದರೆ ಕ್ಯಾಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ನ 120 ಎಕರೆ ಜನವಸತಿ ಜಮೀನು ಮಾತ್ರ ವರ್ಗಾವಣೆಯಾಗುತ್ತಿದ್ದರೂ ಇತರೆ ಪ್ರದೇಶಗಳ ನಾಗರಿಕರು ಇದನ್ನೇ ಬಯಸುತ್ತಿರುವಂತಾಗಿದೆ. नमस्कार, आपण आता कंटोन्मेंट बोर्ड एरियामध्ये आहोत.
हा सुमारे 17,000 एकरचा जो एरिया आहे, परिसर आहे कंटोन्मेंट बोर्डचा, त्यापैकी 120 एकर भूभागातील लोकवस्ती महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला आहे. त्या संदर्भातील सर्वे आजपासून सुरू होणार होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी महत्त्वाची बैठक आयोजित केल्यामुळे आजचा सर्वे पुढे ढकलण्यात आला असून पुढील सोमवारपासून हा सर्वे होणार असल्याचे कंटोन्मेंट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. या एरियामध्ये कंटोन्मेंट एरियामध्ये लोकांना खूप समस्या असल्यामुळे हा जो परिसर आहे हा महानगरपालिकेत समाविष्ट केला जावा यासाठी लोक आग्रही आहेत. कारण येथील ज्या मालमत्ता आहेत त्यांच्या दुरुस्तीचे काम असेल किंवा नाव नोंदणी असेल या संदर्भातील खूप मोठ्या समस्या त्यांना उद्भवत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील जो भूभाग आहे, लोकवस्तीचा भूभाग आहे, तो कंटोन्मेंट एरियामधून महानगरपालिकेला हस्तांतरित केला जावा याबद्दल लोक आग्रही आहेत. धन्यवाद. ಕ್ಯಾಮ್ರಾಮ್ಯಾನ್ ಸಂಕಲ್ಪ ಶಿಂದೆ ಜೊತೆ ಚೇತನ್ ಲಕ್ಬೈಲ್ಕರ್ KMM ಕನ್ನಡ ಬೆಳಗಾವಿ.